तांदुळवाडी येथील ठेकेदार हर्षल अशोक पाटील यांनी जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाची बिले न मिळाल्याने आत्महत्या केल्याचं वृत्त गुरुवारी प्रसिद्ध झालं। मात्र ठेकेदार पाटील यांनी जलजीवन मिशनच्या कोणत्याही कामाचा करार केलेला नाही, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अभिलेखानुसार पाटील हे कंत्राटदार असल्याचं आढळलेलं नाही। त्यामुळे या ठेकेदाराची जिल्हा परिषद देणी लागत नसल्याचा खुलासा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांच्याकडून करण्यात आलाय। हर्षल अशोक पाटील यांनी केलेल्या आत्महत्येबाबत त्या अनुषंगाने खुलासा सादर करण्यात आलाय। त्यामध्ये म्हटलंय की पाटील यांनी जिल्हा परिषद सांगलीकडील जलजीवन मिशन अंतर्गत कोणत्याही कामाचा करारनामा केलेला नाही, त्यामुळे त्यांची जलजीवन मिशन अंतर्गत देयक प्रलंबित असल्याचा प्रश्न उद्भवत नाही। तसेच जिल्हा परिषद सांगलीच्या उपलब्ध अभिलेखानुसार सदर व्यक्ती ही कंत्राटदार म्हणून नोंदीत असल्याचं दिसून येत नाही। सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत 659 नळ पाणी पुरवठा योजना, 1721 शाळा व अंगणवाडी यांना पाणी पुरवठा करणे, 338 नळ जोडणीची कामे आणि 44 राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अशी 2762 कामे आहेत। त्यापैकी 2192 कामे पूर्ण झाली आहेत। उर्वरित कामे डिसेंबर 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे। सांगली जिल्ह्यात एकूण करारनामा केलेल्या कंत्राटदारांची संख्या 341 इतकी आहे। जलजीवन मिशन अंतर्गत कामाच्या आराखड्याची एकूण किंमत ही रक्कम 954 कोटी 53 लाख इतकी असून आतापर्यंत मागणी झालेल्या देयकाची रक्कम 481 कोटी 81 लाख इतकी आहे। यापैकी रक्कम 462 कोटी 72 लाख रुपये इतकी रक्कम संबंधितांना अदा केल्याचं कार्यकारी अभियंता येवले यांनी सांगितलं। राज्य सरकारी कारभारात आर्थिक अराजकता माजवलेली आहे। अनेक तरुण या व्यवसायात नवीन आहे, त्यांची तर परिस्थिती दयनीय झाली आहे। त्यामुळेच वाळवा तालुक्यातील तरुण हर्षल पाटील याचा बळी गेलाय। एका तरुण ठेकेदाराने जीव गमावला। हर्षल पाटील सारखे प्रकार होऊ नयेत यासाठी हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घ्या, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आलाय। जिल्हा परिषदेसमोर तांदुळवाडी येथील हर्षल पाटील याच्या आत्महत्या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली आहेत। राज्यामध्ये सध्या सार्वजनिक बांधकाम, जलजीवनसह सर्व विभागांमध्ये काम झालेल्या मक्तेदारांचे सुमारे 89,000 कोटी रुपये सरकार देत आहे। हे असून सुद्धा हजारो कोटींच्या पुरवणी मागण्यांचे प्रस्ताव तयार करून राज्य सरकारने आर्थिक अराजकता माजवलेली आहे। यावर गांभीर्यपूर्वक उपाययोजना केल्या नाहीत तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या ऐकल्या जात होत्या। इथून पुढे ठेकेदार, मक्तेदार, कॉन्ट्रॅक्टरच्या आत्महत्या ऐकायला मिळतील। या संपूर्ण प्रकरणाला राज्य सरकारचं धोरण, वेळकाढूपणा आणि राज्य सरकारची पैसे उधळण्याची पद्धत कारणीभूत आहे। यावेळी संजय काटे, विशाल सिंग राजपूत, रुपेश मोकाशी, विराज बुटाले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। अनैतिक संबंधास विरोध केल्याच्या रागातून रेकॉर्डवरील गुन्हेगाराला सुपारी देऊन दरोडा टाकलाय। तसेच या टोळीने जाता जाता एका गावातून 9 शेळ्यांवर डल्ला मारत चोरून नेल्याचा भांडाफोड पोलिसांनी केलाय। जत तालुक्यातील अतिशय क्लिष्ट अशा उटगी दरोड्याचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केलाय। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरेश मनोहर काळे आणि पप्पू सुरेश परीट अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। जत तालुक्यातील उटगी गावाजवळील एका वस्तीतील घरावर सोमवारी पहाटे 2च्या सुमारास 6 ते 7 दरोडेखोरांनी दरोडा टाकून दोघांना बेदम मारहाण करत सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना घडली होती। या प्रकरणी चांदसाब मुल्ला यांनी उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचं पथक करत होतं। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरेश काळे यांनी सदरचा गुन्हा केला। मिळालेली माहितीप्रमाणे त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याच्या ओळखीच्या पप्पू परीट याच्या सांगण्यावरून केला। यानंतर तातडीने परीट याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याच्या अनैतिक संबंधास चांदसाब मुल्ला यांच्या भावाने विरोध करून दमदाटी करत होता। या रागातून सुरेश काळे याला पैसे देऊन गुन्हा करण्यास सांगितले होते। त्यामुळे काळे यांनी जत परिसरातील त्याच्या साथीदारांना गोळ्या करून दरोडा टाकत गुन्हा केलाय। यावेळी संशयित काळे आणि परीट या दोघांना ताब्यात घेत पुढील कार्यवाहीसाठी उमदी पोलिसांच्या स्वाधीन केले। सांगलीतील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलमध्ये ओळख देशभक्तांची शाळा तिथे क्रांती मंदिर या उपक्रमांतर्गत आयोजित
2000 क्रांतिकारकांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनास विद्यार्थी पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। या प्रदर्शनाचं उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉक्टर मोहन पाटील, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ॲडव्होकेट अजितराव सूर्यवंशी, विभागीय अधिकारी अशोक शिंदे, उत्तम वाळवेकर, चंद्रकांत शहासनी, मुख्याध्यापिका शुभांगी जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। यावेळी डॉक्टर पाटील म्हणाले, शाळेचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे। या पिढीला स्वातंत्र्य सैनिक क्रांतिकारकांचा इतिहास माहिती होणं गरजेचं आहे, तर येणारी पिढी आदर्शवादी विचाराची घडेल। शहासने म्हणाले, भारताला महासत्ता बनवण्यासाठी क्रांतिकारी महापुरुषांच्या इतिहासाची पुस्तकं वाचणं गरजेचं आहे। त्यागाची भावना, राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी स्वातंत्र्य सैनिक क्रांतिकारक यांचे विचार आत्मसात करणं गरजेचं आहे। या छायाचित्र प्रदर्शनास अनेक इतिहासप्रेमी नागरिक, पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला। या कार्यक्रमाचे संयोजन पर्यवेक्षक हुसेन मखदूम, संगीता सरगर, रेश्मा मुल्ला, स्वाती चौगुले, अश्विनी मनवे, पूजा पाटील, असिफ जमादार, सचिन सूर्यवंशी, कविता काळे, अश्विनी गडदे, अश्विनी माळी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू व्हावे म्हणून युवा नेते, सिनेट सदस्य ॲडव्होकेट वैभव पाटील प्रयत्न करत होते। या प्रयत्नांना आज प्रत्यक्ष यश आले असून चालू शैक्षणिक वर्षापासून प्रत्यक्ष शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचं कामकाज सुरू करण्याबाबत प्रशासकीय स्तरावरून हालचाली गतिमान होत आहेत। आज विद्यापीठाच्या समितीने या उपकेंद्राचा कारभार येत्या काही दिवसातच सुरू करण्यासाठी इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर VM पाटील, समितीचे सदस्य ॲडव्होकेट वैभव पाटील, सदस्या प्राचार्य डॉक्टर मेघा गुळवणी, प्राध्यापक डॉक्टर रघुनाथ ढमकले, व्यवस्थापन परिषद सदस्य स्वागत परुळेकर यांच्यासह शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य डॉक्टर निवासराव वरेकर व पदाधिकारी यांनी आज खानापूर शहरातील 4 ठिकाणच्या जागेसंबंधी प्रत्यक्ष भेट देऊन उपलब्ध असणाऱ्या इमारतीची पाहणी केली। खानापूर येथील संपतराव माने महाविद्यालय, रयत शिक्षण संस्था संचलित ज्युनियर कॉलेज, शोभादेवी पवार ज्युनियर कॉलेज आणि अपेक्स पब्लिक स्कूल या 4ही ठिकाणी समितीने भेट देत त्या ठिकाणी असलेल्या इमारतीची आणि उपलब्ध सुविधांची पाहणी केली आहे। या भेटीचा अहवाल 25 जुलै रोजी समिती विद्यापीठात सादर करणार आहे। विद्यार्थी, पालक तसेच प्रशासन यांना सोयीस्कर असलेल्या इमारतीची निवड करून चालू शैक्षणिक वर्षात म्हणजेच जुलै अखेर शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र या ठिकाणी निश्चितच सुरू होईल अशी ग्वाही समितीने दिल्याची माहिती वैभव पाटील यांनी दिली आहे। केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांची आमदार रोहितदादा पाटील यांनी गुरुवारी भेट घेतली। मतदारसंघातील विविध मागण्यांबाबत निवेदन देत मदतीची विनंती केली। यावर मंत्री गडकरी यांनी मदत देण्याचं आश्वासन आमदार पाटील यांना दिले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आमदार रोहित पाटील यांनी केलेल्या मागण्यांमध्ये फलटण, दहिवडी, मायनी, विटा रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करत त्वरित कामे पूर्ण व्हावीत। विटा, तासगाव, म्हैसाळे रस्त्याचा DPR चालू असून लवकर निविदा काढून काम व्हावे आणि होणारे अपघात आणि गैरसोय न व्हावी याची काळजी घ्यावी। या रस्त्यावर असणाऱ्या तासगाव बायपासची मार्गिका बदलावी या मागणीचा पाठपुरावा केलाय। तसेच सांगली सोलापूर महामार्गावरील शिरढोण या गावासाठी प्रस्तावित असलेल्या नव्या पुलाची निविदा प्रक्रिया तात्काळ पूर्ण व्हावी। पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड मार्गावरून प्रस्तावित MIDC मणेराजुरी NH 166E हा महामार्ग जोडण्याकरिता मार्गिका मिळावी। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावळज, वायफळे, धोंडेवाडी, शेंडगेवाडी, खानापूर, बलवडी, मेंगानवाडी रस्ता सावळज गावाजवळील अग्रणी नदीवर पुलाचं बांधकाम व्हावं। तसेच सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावळज, अंजनी गव्हाण, मणेराजुरी, कुमटे फाटा रस्ता गव्हाण गावातील अग्रणी नदीवर पुलाचं बांधकाम व्हावं ही विनंती मंत्री गडकरी यांना केली असून यास त्याला सकारात्मक प्रतिसादही त्यांनी दिलाय। महाराष्ट्र सरकारच्या विधिमंडळाने केंद्र सरकारला इस्लामपूर शहराच्या ईश्वरपूर असं नाव बदलण्याच्या केलेल्या शिफारशीत उरणाचा उल्लेख करावा अशी आग्रही मागणी करत उरणातील सर्वपक्षीय नागरिकांनी नगर परिषदेवर मोर्चा काढला होता। त्यानंतर आज काही उत्साही युवकांनी पेठ सांगली महामार्गाच्या दिशादर्शक फलकावर इस्लामपूरचे नाव झाकून त्या ठिकाणी उरुण ईश्वरपूर नावाचा फलक लावलाय। यावेळी उरुण ईश्वरपूर झालेच पाहिजे अशी घोषणाबाजी केली। विधान परिषद कायदे मंडळाने इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर असे बदलण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे, परंतु या प्रस्तावात जोड असलेल्या उरुण नावाचा उल्लेख नाही। महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाने इस्लामपूर शहराच्या नामांतरणाचा प्रस्ताव काही काळासाठी स्थगित करून पुन्हा उरुण शहराच्या नावाचा समावेश करूनच प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आलाय। बुधवारी उरणातील सर्वपक्षीय नागरिकांनी मोर्चा काढून पवित्रा दाखवला होता। गुरुवारी दुपारच्या सुमारास उरणातील युवकांनी उरुण ईश्वरपूर नावाचा फलक घेत पेठच्या दिशेने धाव घेतली। पेठ येथे पेठ सांगली मार्गावर
गावांची नावे आणि त्यांचं अंतर दर्शवणारा भला मोठा फलक लावलाय। तिथे मार्गाच्या एका बाजूला ट्रक थांबवण्यात आला। त्या ट्रकच्या वरील बाजूस शिडी लावून काही उरून ईश्वरपूरचा फलक घेऊन युवक दिशादर्शक फलकावर चढले। त्यांनी इस्लामपूर नावावर उरून ईश्वरपूर नामकरणाचा फलक झळकवला। नागज येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी भेट दिली। या शाळेत 245 पटसंख्या असल्याचं आढळलं, मात्र तिथे सीसीटीव्ही नसल्याचं आढळले। तेथील रूपनगर वस्तीवर असलेल्या 18 पटाच्या शाळेत सीसीटीव्ही बसवण्यात आल्याचा प्रकार विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आलाय। सीसीटीव्ही बसवतानाही ताळमेळ नसून शिक्षण विभागाचा कारभार उघडकीस आलाय। पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार यांनी ग्रामपंचायत नागज येथे भेट देऊन ग्रामपंचायतच्या सर्व विभागांचा आढावा घेऊन केलेल्या कामांची पाहणी केली आहे। विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांना नागज जिल्हा परिषद शाळा दाखवण्यात आली, मात्र या शाळेत अद्याप सीसीटीव्हीच बसवलेले नाहीत। वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती नव्हती। चौकशी केली असता या शाळेत पुढील टप्प्यात सीसीटीव्ही बसवण्यात येणार असल्याचे तालुक्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले। या शाळेत 245 विद्यार्थी आहेत, तर रूपनगर वस्ती शाळेत 18 पट आहे। ज्या शाळेत जादा पटसंख्या आहे तिथे सीसीटीव्हीची व्यवस्था प्रशासनाने द्यायला हवी होती, मात्र तसे न करता 18 पटसंख्या असलेल्या शाळेला प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून आले। याबाबत विभागीय आयुक्तांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी केली। दरम्यान विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार यांनी प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमधील घरकुल लाभार्थी पांडुरंग नाथा खोत आणि चंद्रभागा आनंदा हिप्परकर यांच्या घरकुल कामाची पाहणी केली। स्वच्छ भारत मिशन आणि ग्रामपंचायत 15वा वित्त यांच्या अभिसरणातून बांधलेले शौचालय व अंगणवाडीमधील सौर विद्युत जोडणीची पाहणी केली। जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांनी मोजणी होऊ दिली नाही। अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांना हाकलून पाठवले तरी देखील शासन दिशाभूल करून महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करत आहे। हा महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी सोमवारी मिरजेच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर अतितीव्र आक्रोश आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे दिगंबर कांबळे यांनी दिली। ते म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक आहेत। मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हाकलून लावलं जाते। सावळजमध्ये 5 दिवस मोजणीसाठी आलेले अधिकारी शेतकऱ्यांच्या समोर बसून होते। गाडीतून मोजणी यंत्र बाहेर काढले नाही। एकाही गट नंबरमध्ये मोजणीसाठी अधिकाऱ्यांना पाय ठेवू दिला नाही। हातात दांडकी घेऊन शेतकऱ्यांनी मोजणी रोखली आहे। मग तरी देखील सावळज गावात 100% मोजणी पूर्ण झाल्याचे अधिकारी सांगतायत। गेले 2 दिवस झाले सांगली जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाची मोजणी बंद आहे। शासनाकडून चुकीची माहिती पसरवली जाते। जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध आहे। तसेच कौलापूर, मणेराजुरी, करनाळ, बुधगाव, डोंगरसवणी, सांगलीवाडी आणि इतर गावातील बाधित शेतकरी मोजणी होऊ देणार नाहीत। आता या विरोधात मिरजेच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सकाळी 11 वाजता आक्रोश आंदोलन करून हा महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी समितीचे दिगंबर कांबळे यांनी दिले आहे।